नमस्कार. मनशक्तीच्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निमित्त आहे मनशक्तीमध्ये होऊ घातलेली सेकंड इंटरनॅशनल कॉन्फरन्स गर्भसंस्कार या विषयावरती, फर्स्ट 1000 days ऑफ लाईफ ह्या विषयावरती उद्यापासून इथे ही कॉन्फरन्स सुरू होते आहे. अनेक मान्यवर वक्ते या कॉन्फरन्ससाठी येत आहेत. अनेक पार्टिसिपंट्स आहेत की जे ही कॉन्फरन्स अनुभवणार आहेत आणि त्याचबरोबर जोडीला जे अनेक मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत, तर त्यांच्याशी आम्ही या स्टुडिओच्या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण गप्पा मारणार आहोत आणि वेगवेगळे विषय आपल्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. आज आपल्याला लाभलेल्या आहेत डॉक्टर सुचिता परांजपे. नमस्कार. त्यांची ओळख करून द्यायची झाली तर त्यांनी वेदांमध्ये PhD केलेला आहे आणि भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये महाभारत या प्रोजेक्टवरती त्यांनी बरंच काम केलेलं आहे. तर आपण त्यांच्याशी आता थोडासा संवाद साधणार आहोत की आता जो विषय आपण घेतलेला आहे फर्स्ट 1000 days ऑफ लाईफ, तर तुमचं प्राचीन अध्यात्म किंवा प्राचीन विज्ञान आपण म्हणूया, त्याच्याबद्दलचा प्रचंड अभ्यास असा आहे. आपल्या वेदांमध्ये जसं आपण म्हणतो की एक संस्कृती आहे, की जसं एक लाईफस्टाईल आहे की आपल्याकडे 16 संस्कारांची एक पद्धत आहे. बरोबर. त्याचबरोबर आपल्याकडे असं एक सुचवलेलं आहे की आपण आयुष्य कसं जगावं, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे पुरुषार्थ आपल्याला सांगितलेले आहे. तर आता जी थीम घेतलेली आहे फर्स्ट 1000 days ऑफ लाईफ, तर ती थीम आणि आपल्या पूर्वसुरींनी जे सुचवलेलं जे ज्ञान आहे त्याच्याशी सांगड आपल्याला कशी घालता येऊ शकेल? सांगड घालण्यापेक्षा मी तर असं म्हणेन की आत्ता आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये, भाषेमध्ये किंवा वाङ्मयामध्ये जे जे काही आहे ते सगळं तुम्हाला वैदिक वाङ्मय याच्यामध्ये बीजरूपाने तरी सापडतच. अर्थात वेद संहिता जेव्हा लिहिल्या गेल्या तेव्हा त्या काही अगदी स्पष्ट बोलायचं तर तुम्ही इथे जसं गर्भसंस्काराचं काम करता ओळीनी किंवा पुस्तक लिहिता, इट्स नॉट अ टेक्स्टबुक, बरोबर आहे. पण मग आपल्याला काय करावं लागतं की त्यांच्या रुचा म्हणजे जे मंत्र आहेत त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या अर्थात तुम्हाला काय दिसतं विशेष, त्याच्यातनं सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. आणि त्या समजून घेण्यासाठी मुख्य काय पाहिजे तर स्वच्छ दृष्टी. कारण मला काय पहिजे वेद शिकून अशाच भावनेने जर तुम्ही तिकडे गेलात तर मग तुम्हाला त्याचा ना अर्थ कळणार आहे ना तत्वज्ञान कळणार आहे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छ मनाने जायचं. मनात अढी नको, भीती नको, उलट काहीतरी छान आपल्यासमोर खजिना येणार आहे याचा आनंद पाहिजे. तर तुम्हाला म्हणजे वेदात काहीही तुम्ही म्हटलं तर मी तुम्हाला त्याची वेदात मुळं दाखवू शकते इन सीड फॉर्म. करेक्ट. तर जसं आता आपण गर्भसंस्कार, आता मनशक्तीमध्ये गर्भसंस्कार आपण वैज्ञानिक पद्धतीने मांडतो अगदी, पण अर्थात इथे पूर्वसुरीने जे काय मांडलेलं आहे ते सुद्धा आपण त्याचाही आधार घेतो. परंतु जे मांडलेलं आहे त्याला विज्ञानाचा किती आधार मिळतो आहे ते बघून मग आपण आताचं, कारण जे जनरेशन आहे त्याला तुम्ही विज्ञानाच्या भाषेत सांगावं लागतं. नाही, अगदी बरोबर आहे. आणि आताची जनरेशन वाय इथूनच मुळी प्रश्न सुरू होतात. पण त्याचं गंमत अशी होते की आपल्याकडे एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे आपल्या संस्कृतीत वेद असो नाहीतर अगदी आत्ताचं अगदी विज्ञान शिकवायचं असलं ना तरी त्याला थोडंसं धर्माचं अवगुंठन लावायचं. म्हणजे अगदी छोटी गोष्ट सांगते, रात्रीच्या वेळेला केर काढायचा नाही, घराबाहेर टाकायचा नाही असं पूर्वी आम्हाला सांगितलं जायचं. नाहीतर लक्ष्मी घराबाहेर जाते. खरं कारण काय आहे, सायंटिफिक रिझन काय आहे की संध्याकाळी तुमचं काहीतरी कानातलं वगैरे पडलं, पैसे पडले, दिसत नाही तुम्हाला. त्या काळी तर एवढे दिवे नव्हते. तर आहे शास्त्राधिष्ठित, विज्ञानाधिष्ठित, पण सांगायची पद्धत ही वेगळी आहे. तुम्हाला वेदांमध्ये हेच दिसतं. म्हणजे गर्भसंस्कार सोडा, साधं सुखप्रसूती नावाचं एक सूक्त आहे. सूक्त म्हणजे वेदातल्या कविता म्हणता येतील. तर त्याच्यामध्ये काही ओळीने टेक्निकली काय काय होणार आहे स्टेप बाय स्टेप दिलेलं नाहीये, पण ते वाचताना असं लक्षात येतं की यांना सगळं सायन्स माहितीये.
आणि म्हणूनच ते त्या मुलीला, जी आता माता होणार आहे, तिला सगळ्या प्रकारे मदत करतायत. हाच गर्भसंस्कार. म्हणजे आपल्याकडे जे गर्भसंस्काराबद्दल अभिमन्यूचं एक उदाहरण आहे किंवा त्या अनुषंगाने किंवा म्हणजे गर्भसंस्कार ह्या अनुषंगाने काय आपल्याला म्हणजे गर्भावस्थेतल्या बालकाला समजत असतं का किंवा त्याला जाणीव असते का, किंवा आता जे सायन्समध्ये आपण म्हटलं की आपण त्याला एज्युकेट करू शकतो. आपल्याकडे असं की शिक्षण कधी द्यायचं तर जन्म झाल्यानंतर नाही, तर गर्भावस्थेपासूनच शिक्षण द्यायचं. तर तसे संदर्भ आपल्याला वेदांमध्ये किंवा त्याच्यामध्ये काय आपल्याला ह्याच्याबद्दलचं. मला छान वाटलं, कारण पहिलं तुम्ही बोललात ते अभिमन्यूचं उदाहरण. सगळ्या जगाला ते माहितीये, कारण महाभारतामध्ये ती कथा येते. त्याच्या आधी सुद्धा अशा गोष्टी घडल्यात. अनेक संस्कार असेल. एक तर मला आपल्या संस्कृतीचं म्हणजे मला धन्य वाटतं की मी या संस्कृतीची ओळख करून घेतली. आपल्याकडे गर्भाधान हा संस्कार आहे. म्हणजे जे सगळ्या जगाच्या दृष्टीने एक फिजिकल ऍक्ट आहे, ती आपल्याकडे मात्र एक पवित्र संस्कार आहे. आणि माझं असं मत आहे की मी सगळीकडे हे सांगतेच, एखादी गोष्ट करताना त्याच्याकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन बदलला की त्या गोष्टीला पावित्र्य येतं. गोष्ट तीच असते, घडतं तेच. विज्ञानाच्या दृष्टीनेही तेच घडतं. तुम्ही त्याला गर्भाधान म्हणा नाही तर कन्सेप्शन म्हणा, काय म्हणता हे नाव लेबल महत्वाचं नाही, पण तुमचा ऍटिट्यूड. आणि हा ऍटिट्यूड आपल्याकडे वैदिक काळापासून दिसतो, उपनिषदांमध्ये दिसतो. म्हणजे अगदी तुम्ही आता विचारलं की सायंटिफिक काही आहे का, मला तर असं वाटतं की मनशक्ती सारख्या संस्था जे आता काम करतायत आणि विशेषतः मनशक्ती, त्याच्याबद्दल मला एक मुद्दाम आवर्जून सांगावंसं वाटतं की इथे संस्कार आणि सायन्स यांचं अगदी उत्तम समसमा संयोग की जाहला असं जे म्हणतात ते इथे तुम्हाला दिसतं. पण मी म्हटलं तसं ऋग्वेद वॉज नॉट कंपोज टू टेल यू अबाउट सायन्स. त्याचं उद्दिष्ट वेगळं होतं, पण जाता जाता त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आपल्याकडे जे शिक्षण जे दिलं जातं ते मुख्यतः उपजीविकेचं शिक्षण आपण मुलांना देतो. जे जीवनविषयक शिक्षण देणं आपण म्हणतो की जीवनविषयक शिक्षण म्हणजे हेतूबद्दलचं शिक्षण किंवा जीवनाचं मूलभूत सत्य, तर त्याचं शिक्षण देणे, तर हे कुठेतरी लॅकिंग आहे. आपल्याकडे जे पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती ज्याच्यामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष जे आपण म्हणतो की धर्माचं अधिष्ठान पाहिजे, अर्थ आणि काम आहे, त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही की ती मोक्षाची वाट मोकळी होत नाही. खरंय. तर तो जो भाग आहे की ते शिक्षण पद्धतीमध्ये हे कसं यावं आता. बापरे. तुम्हाला माहिती असेल की आपली गुरुकुल पद्धती किती उत्तम आणि यशस्वीरित्या चालली होती. म्हणजे रवींद्रनाथ ठाकूरांना सुद्धा असं वाटलं की शांतिनिकेतन मध्ये तीच पद्धत आपण वापरावी. आजही अनेक वेद पाठशाळा किंवा जी गुरुकुलं म्हणतात तिथे ती चालू असते. तुम्ही विचारलत म्हणून सांगते, पण आपली ही चांगली पद्धत आपल्यात रुजू नये, त्याच्यामुळे भारतीयांच्या मनात आपल्या संस्कृतीचा अभिमान येऊ नये आणि ते कायम आपले गुलाम राहावेत म्हणून आता नाव घ्यायलाही हरकत नाही, ब्रिटिश राजवटीमध्ये त्या लोकांनी जाणीवपूर्वक दूर ढकललं. हे एक इंटरनेटवर मॅकॉलेचं पत्र आहे, तुम्हाला माहितीच आहे, आणि तिथे त्यांनी सरळच सांगितलं की ह्यांनी जर ह्याचा अवलंब केला तर ते आपल्यापेक्षा खूप सुपिरियर होते. तुम्ही सगळे लोक मनशक्तीचे साधक आणि कार्यकर्ते आहात, तुम्हाला जास्ती माहिती आहे की प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे आणि ते आपल्याकडे किती प्राचीन काळापासून हेही आपल्याला दिसतं. आपण काय करू शकतो, मी तर काय किंवा तुम्ही काय, कितीही इच्छा असली, धडपड केली तरी संपूर्ण शिक्षण पद्धती नाही बदलू शकत. ठीक आहे, आता आली ना NEP, न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, शाळांमध्ये बदल व्हायला लागले, म्हणजे अभ्यासक्रमांमध्ये बदल व्हायला लागले. हेही नसे थोडं की खूपच छान आहे हे. म्हणजे हळूहळूच कुठलीही गोष्ट ओव्हरनाईट बदलत नाही, उत्क्रांती एव्होल्युशन होते. तशी आता आपली पण एव्होल्युशन होते आणि ती एव्होल्युशन झाली की जे शिक्षण मिळेल पुढच्या मुलांना
आणि मला इथे आनंदाने सांगावंसं, अभिमानाने रादर सांगावंसं वाटतं की इथे आसपास मी तरुण मुलं सुद्धा बघतेय. आणि ती तरुण मुलं बघताना मला सर्वात जास्त आनंद होतो, कारण ही मुलं उद्याचे खरे नागरिक आहेत. ते 10 लोकांपर्यंत हे पोहोचवतील आणि स्वतः वेगळे होतील. त्यामुळे शिक्षण पद्धती एकदम नाही बदलणार. आता NEP आलं, ब्रिटिशांचा इतिहास हळूहळू इतिहासाच्या पुस्तकातनं जायला लागला, किंवा आधीचा मोगलांचा इतिहासही कमी व्हायला लागला आणि स्वातंत्र्य चळवळीचा आला. हेच तर मुळी माझ्या मते खूप मूलभूत असा बदल आहे. तुम्ही जे म्हणलात आता की आपण फक्त उपजीविकेचं साधन म्हणून लोकांना शिकवतोय, ते थोडंफार खरं आहे. आणि ती आपल्या शिक्षण पद्धतीची नाही, पण मला तर असं वाटतं एकूण आपल्या ह्या काळाचीच दुर्दैवाची कहाणी येते. गरज आहे म्हणलात तुम्ही, पण मला ते दुर्दैवही वाटतं. आता आपण जी थीम घेतलेली आहे फर्स्ट 1000 डेज ऑफ लाईफ, तर त्या अनुषंगाने या स्क्रिप्चर्स मध्ये की कसं मुलांची डेव्हलपमेंट करावी ह्याबद्दल तुम्हाला काही खूप आहे. एक तर गर्भधारणा व्हायच्या आधीपासूनच काय काय करावं हे सांगितलेलं आहे. त्याच्याहून मुख्य म्हणजे मला सगळ्यात काय आवडतं आणि एक स्त्री म्हणून मला हे सांगायला आनंद होतो की संहितेमध्ये, अथर्ववेद संहिता आणि शिवाय बृहदारण्यक उपनिषद वगैरे यांच्यात असं सांगितलंय की जी स्त्री एरवी सगळ्यांची काळजी घेते, जी स्त्री त्या गर्भाला मोठं करते, तिची आत्ता गरज आहे की ती गर्भवती असताना घरातल्यांनी आणि समाजाने काळजी घ्यावी. हे केवढं आता तुम्ही सांगता, तिला स्ट्रेस फ्री ठेवा, तिला अमकं करा तमकं करा. या लोकांनी हे शब्द नाही वापरले, पण त्यांनी तुम्हाला ह्याच संदेश दिला. म्हणजे जितकी गर्भाची काळजी तितकी त्याच्या आईची पण काळजी घेतली जाते. आता मला माहिती आहे की गर्भसंगीत नावाचा सुद्धा प्रकार आहे. त्या काळात सुद्धा सीमंतोन्नय नावाचा जो संस्कार आहे त्याच्यात कुशीलवौ वीणा गाथिनो, म्हणजे वीणा घेऊन 2 लोक यायचे आणि ते गाणी म्हणायचे. सीमंतोन्नयनामध्ये गाणी म्हणायचे म्हणजे काय, वातावरण आणि ती स्त्री तिला प्रसन्न ठेवणं हे महत्वाचं. एकदा का मुलाचा बाळाचा जन्म झाला, मी मुद्दाम बाळ म्हणते कारण खूप लोकांची अशी थोडीशी चुकीची समजूत असते. वैदिक काळात असं नव्हतं कधी की फक्त मुलाचा संस्कार आणि मुलीचा नाही, वैदिक काळात मुलीचा सुद्धा होता. मग ते जातकर्म, मेधाजनन वगैरे सगळे संस्कार, इव्हन उपनयन म्हणजे ज्याला आपण मुंज म्हणतो, ते सगळं वेदात मुलींचं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि नंतर जी गृह्यसूत्र आली, नाउ दे वेर काइंड ऑफ मॅन्युअल्स. मग त्यांनी अगदी पहिल्या दिवशी काय करावं, मग काय करावं, हे करताना काय मंत्र, असं व्यवस्थित आलेलं आहे. पण जे गर्भोपनिषद जे आले नाही, ते गर्भोपनिषद जरा नंतरच आहे आणि ते मी त्याला सेमी सायंटिफिक म्हणेन. म्हणजे संपूर्णपणे विज्ञानाधिष्ठित नाहीये ते, पण त्या काळचं जे विज्ञान त्यांना माहितीये त्याच्यावर आहे. त्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे गर्भाचं किंवा जे म्हटलेलं आहे जे आत्ताच्या काळाशी सुद्धा, म्हणजे आत्ताच्या वैज्ञानिकांशी सुद्धा अगदी जवळपास येणार आहे. आता त्यात एक गोष्ट सांगते, वैज्ञानाच्या जवळपास येणारा म्हणून वेदामध्ये, संहितांमध्ये फुल टर्म बेबी जेव्हा डिलिव्हर होते तेव्हा तिला दशमास्य असं म्हटलेलं आहे. दश म्हणजे 10, मास्य म्हणजे महिन्याचं. 10 महिन्याचं बाळ. आता तुम्ही म्हणाल की 10 महिने कुठे होतात, पण गंमत अशी आहे की आपण चांद्रगणना करतो आणि मग साधारण 28, 29, 30 म्हणजे 10 महिन्याचं मूल पोटात नीट वाढलेलं म्हणजे 280 ते 85 दिवस. आता तुम्ही 40 वीक्स म्हणता, म्हणजे तेवढंच झालं. बरोबर आहे ना. म्हणजे कितीतरी गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगितल्या नाही की हे का आम्ही म्हटलं, पण त्यांना ते सायन्स माहितीये हे उघड आहे, त्याशिवाय ते सांगणार नाही. अगदी साधी गोष्ट, प्लॅसेंटा बद्दल बोलतात, ते काही माहिती असल्याशिवाय बोलतील का? आणि हिचा प्लॅसेंटा पूर्ण बाहेर पडू दे, प्लॅसेंटा नाही म्हणत ते, जरायू असा शब्द आहे संस्कृत मध्ये, हे वेदात येतं. याचा अर्थ काय होतो की त्यांना हे सगळं माहिती आहे.
पण तुम्हाला भारतीयांना हे सगळं त्या काळी माहिती होतं, हे जगाला परवडत नाही, आवडत नाही, आणि म्हणून ते आपल्याला आपण जतन करून ठेवण्याची पद्धत पूर्वीच्या याच्यामध्ये, आणि नाळ म्हणजे सगळंच काही वेगळं होतं आपल्याकडे. आता तुम्ही ते काय स्टेम सेल वगैरे सुरू केलंय इकडे, पण आमच्याकडे आधीच होतं, फक्त पुढे येऊ दिलं नाही. आणि त्याची कारण माझ्या मते एंटायरली राजकीय. सो आपल्याकडे आहे ते. मनशक्तीचा जो काही आता ही जी कॉन्फरन्स आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय? अगदी मला बरं झाला हा प्रश्न विचारलात. मी असं सांगेन की मी आत्ताच जे म्हटलं की NEP आली, आता गर्भसंस्कार हा एक प्रकारचा NEPचाच भाग झाला. न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ही तुमची, आणि त्या गर्भवती मुलींना कुठेही जाऊ दे ना, म्हणजे डॉक्टरकडे जायलाच पाहिजे, औषधं घ्यायलाच पाहिजे, कॅल्शियम घेतलंच पाहिजे वगैरे, मला मान्य आहे. पण हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे, कारण कुठल्याही गोष्टीला मी आता म्हटलं तसं, जसं मी फक्त धर्म म्हणत नाहीये, पण संस्काराचं अधिष्ठित आहे, तसं विज्ञानाचं सुद्धा आहे. आणि मला वाटतं मनशक्तीचं तेच तर मुख्य ध्येय आहे की जे अध्यात्म तत्वज्ञान आहे त्याला विज्ञानाचं अधिष्ठान आहे हे कसं दाखवून देता येईल. त्यामुळे हल्लीच्या मुलांनाही पटेल आणि मागच्या पिढीलाही त्याच्यात पुन्हा प्रत्यय मिळेल. तर थोडक्यात एक छान विषय आपण समजून घेतो. पण स्वामी विज्ञानानंद जे मनशक्तीचे संस्थापक आहेत, त्यांची केवढी मोठी व्हिजन होती हे आपल्याला याच्यातून कळेल की गर्भसंस्कार आपल्याकडे होतेच आहेतच, पण स्वामीजीने त्याला एक विज्ञानाचा बेसिस दिला, विज्ञानाचा आधार दिला. आणि 1963 सालापासून नुसतं स्वामीजींनी संशोधन केलं असं नव्हे, तर त्याची सर्व्हिस सुद्धा इथे सगळ्यांसाठी. मला तेच महत्वाचं वाटतं की संशोधन करणं जितकं महत्वाचं, तितकंच त्याचा प्रसार आणि प्रचार करणं महत्वाचं. संस्कृतमध्ये असं म्हणतात की यः क्रियावान स पंडितः. खरा विद्वान कोण? तर तो जे शिकवतो, त्याला जे माहिती असतं ते तो प्रॅक्टिकली करून दाखवतो. आणि ह्याच्यासाठी खरोखर त्यांची दूरदृष्टी म्हणजे अथांगच आहे, प्रश्नच नाही. त्यांना शत प्रणाम, दुसरं काहीच आपण म्हणू शकत नाही. छान. आपण इथे हा संवाद संपूया आणि पुढे चालू राहणारच आहे हा संवाद, पण आतापुरता याला एक स्वल्प विराम आपण निश्चितपणे देऊया. तुम्ही इथे या स्टुडिओमध्ये आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.